नमस्कार मित्रांनो. तर आपण आज बघूया की बबलू देशमुख हे कशा प्रकारे जॉईंट किलर ठरले असते. कारण की आपण आधीपासूनच पाहतो आहे की बबलू देशमुख यांची जो प्रचार आहे तो खूप शांततेत चालू होता. म्हणजे शांततेत क्रांती करायच्या मार्गावर बबलू देशमुख होते. बबलू ज्या ज्या ठिकाणी सभा घेत होते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक तिथे हजर राहत होते. बऱ्यापैकी लोकांचा पक्षप्रवेशसुद्धा या काळात झाला आणि बऱ्याच संख्येने अशा हजारोच्या संख्येने लोक त्यांच्या सभेला उपस्थित राहत होते. आणि अशातच मदतच प्रवेश झाला भाजपच्या प्रवीण तायडे या नवख्या उमेदवाराचा. सुरुवातीला यांच्या नावाला खूप विरोध करण्यात आला होता. त्या काळात असे लक्षात आले होते की बबलू देशमुख यांची सीट हे एकाएकी सहजपणेच निघून जाईल. कारण की मतदारसंघात हे बच्चू कडूंबाबत असलेली जी नाराजी आहे ती उघडपणे दिसत होती. पण एकाएकी जी UPचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची जी सभा झाली, जे श्री योगी यांची जी सभा झाली, त्यानंतर बऱ्यापैकी जे हिंदुत्व किंवा हिंदू समाज आहे यामधील जे लोक आहेत ते आपसुकच BJPकडे वळायला लागली आणि याचा सहज फायदा प्रवीण तायडे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला झाला. आणि यामध्ये बच्चू कडू यांच्यासारख्या दमदार नेतृत्वाचा पण बळी गेला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की बच्चू कडू यांचे कामसुद्धा मतदारसंघात होते. परंतु नवीन चेहरा असलेले प्रवीण तायडे यांना बऱ्याच लोकांनी पसंती दिली. त्यांनी सर्वांशी संपर्क साधण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला आणि त्याचाच फायदा आपण बघू शकतो की भाजपचे प्रवीण तायडे यांना झाला. जवळपास 78,201 एवढी मते भाजपच्या प्रवीण तायडे यांना या विधानसभा इलेक्शनमध्ये मिळालेली आहे. त्याचबरोबर 66,070 इतकी मते हे बच्चू कडू यांना पडलेली आहे. म्हणजे जवळपास 12,000 मतांचा यांच्यामध्ये फरक राहिलेला आहे. आणि त्याच पाठोपाठ श्री बबलू देशमुख यांनासुद्धा जवळपास 62,791 इतके मते त्यांना पडली आहे. म्हणजे जवळजवळ 16,000 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. पण एक गोष्ट पाहण्यासारखी आहे, जर कदाचित योगी यांची सभा झाली नसती किंवा मतांचे जर ध्रुवीकरण झालेलं नसते तर आज अचलपूर मतदारसंघामध्ये बबलू देशमुख यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु असे झाले नाही. याला फक्त मतांचे ध्रुवीकरण जबाबदार आहे असं सर्वसामान्यांना दिसत आहे आणि त्यांच्या बोलण्यावरून ह्या गोष्टी समजत आहे.